नाही पुन्हा ते म्हणजे थोडक्यात म्हणजे गांडो होऊन कसं घ्यायचं आता. अशा वेळेला त्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये भाऊंची ते आव्हान, एक भावनिक आव्हान झालं. शेवट भाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यावेळेला साक्षीदार होतो. आज भाऊंच्या डोळ्यात पाणी बघितलं. ज्यांच्याकडे होते तेवढे पैसे दिले नव्हते त्यांनी घरात आणून. म्हणजे एवढं काम करणाऱ्या माणसाला त्याच्याकडं मात्र एक सातत्याने काहीतरी उपक्रम चालवणारा दीपक त्यांच्या वारसाला म्हणजे आमच्याच वारसाला आला आणि त्याचं सातत्य ठेवले. म्हणजे 3000 बाटल्याचं मला वाटतं रक्तदान आतापर्यंत त्यांनी केलं. आणि बरेच जण रक्तदान शिबिरमध्ये कसं आहे, कारण म्हणजे पावसाळा चालू झाला की छत्री उगवते, तशापैकीच्या छत्र्या पलीकडं काय बघितल्या. मला काही कुणावर टीका सर करायची नाही, पण त्याचं सातत्याने ह्यांचा काय उद्देश आहे, काहीच नाही. सामाजिक काम अर्जुनराव आपलं करायचं एवढीच भावना त्याच्या मागची दिसून येते. त्याला कुठली सत्तेची हाव नाही, संपत्तीची हाव नाही. असणार एक नाद म्हणून करतो. काही जण उपेक्षा करतात, काही जण मागं उगाच चर्चा करायची काय. आपणाला जे करता येत नाही दुसऱ्याने केलं की त्याचं काहीतरी माप काढायचं, एवढं काढायचं. पण आज मला एक अभिमान वाटतोय की ते सातत्य दीपकने ठेवलंय, त्यांच्या ग्रुपने सगळ्यांनी ठेवलंय, त्याच्याबरोबर असणाऱ्या डॉक्टर पेशातल्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी ठेवलंय. मला एवढंच म्हणायचं आहे की फार चांगलं काम आहे. ते सातत्यानं कुठल्याही पक्षाचं, पार्टीचं, जातीचं, भागाचं, विभागाचं काही नाही. यात सातत्य त्यांनी कायम ठेवत राहावं. आणि मला असं वाटतं की कुंडलवाशी यांच्या समोर मला बोलावं असं वाटतं की डॉक्टरची सुद्धा मुली बघितल्या आता इथं आल्या तर आम्ही कुठल्या तरी रक्तपेढीला देतो आणि त्यांनी पुन्हा दुसऱ्याला द्यायचं. कुठल्या तरी आपल्या ह्याच्यावर दिलं नाही दिलं का काय गेलं मला माहीत नाही. पण दीपक आणि दीपकच्या सगळ्यांनी सगळंच मीच करावं असं म्हणत नाही. मीच मी पुढारी पण मीच करायचं, मी सत्ता मीच बघायची असं बी नको आहे. पण दीपक सारख्या माणसावर एखादा भार टाकला तर मला वाटतं की ती रक्तपेढीच त्याने काढावी असं मला वाटतं की त्यासाठी लागल ती मदत माझ्यासारख्या माणूस करू शकतो आणि निश्चित करणार. निकम सर बरोबर का चूक आहे तर तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्याला एक आश्वासन देतो. मी आणि अति आपल्या पलूस कुंडलच्या भागात असावी की जेणेकरून आपल्या माणसाला आपलं रक्त मिळावं. आज रक्त सुद्धा म्हणजे काही विषय झाला. मला वाटतं की आमच्याकडून बापूंचं मोठं ऑपरेशन झालं त्यावेळेला त्या ऑपरेशनला आमची परिस्थिती घरची फार वाईट होती त्यावेळेची. आणि मग मी मुंबईमध्ये ऑपरेशन झालं त्यावेळेला एक भाऊ आमचा उदयप्पा आमचे सगळे मुंबईवरती पैसे घरून फिरायचे. पण 5-6 लाख त्या काळात 2002ला 5-6 लाख म्हणजे फार मोठी रक्कम होती तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केलेलं ऑपरेशन. आणि आमचे वकील काका काय म्हणजे रेअर ग्रुप होता त्यांचा बापूचा आणि त्या ग्रुप वकील काका त्यांचं काही ठिकाणी जे ओळख होती त्यांनी रक्त गोळा करत राहायचे. ही त्यांच्यावरची वेळ मी बघितली स्वतः. आणि ते आमच्या माणसावर तिथं मुंबईमध्ये आली. इथल्या माणसावर येऊ नये, देशाचं राहू दे, जगाचं राहू दे, पण आपल्या भागाचं त्यांनी बघावं आणि त्यासाठी जो प्रयत्न करावा. त्यासाठी जरूर चंद्रबापू आपण सगळ्यांनी म्हणून मदत करूया पाहिजे. आणि तो एक भार त्यांच्यावर टाक्या, त्यांच्या सगळ्या टीमवर टाक्या आणि आम्ही फक्त तुमच्याकडे मागं तुमच्या उभा राहायचं काम करू. तेवढे करावं. कारण आत्ताच्या पनीरचे केलेल्या कामातलं त्यांचं काही काम उपक्रम अतिशय चांगले आहेत. मी तर नेहमी म्हणत असतो की बापू सर्व उपक्रम राबवायचे. अर्जुनराव बरोबर का त्यातले सगळे विपरीत आता दीपक आमचा राबवतो. त्याला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहेत. त्या ग्रुपला माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी ह्या पद्धतीनं काम सातत्य ठेवावं, करावं अशा पद्धतीची अपेक्षा आणि शुभेच्छा देतो. बाय 2 शब्द सांगतो. धन्यवाद तात्या. आता तात्यांच्या पूर्वी